पशु आणि जन आरोग्य मोफत शिबिरांनी स्वर्गीय आनंदराव पाटील सुयेकरांना अभिवादन। गोकुळ संघाचे संस्थापक शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील सुयेकर यांच्या 11व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या पशु आणि जन आरोग्य मोफत शिबिराला दूध उत्पादक शेतकरी आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। सुये येथील श्री एस.एच.पी. हायस्कूल आणि पशुसंवर्धन शासकीय दवाखाना या ठिकाणी मोफत शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते। स्वर्गीय आनंदराव पाटील सुयेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय संस्कृतीत महत्त्व असलेल्या देशी गायींचे पूजन, त्यांच्या स्नुषा तेजस्विनी शशिकांत पाटील सुयेकर, कन्या छायादेवी सुभाष वाडकर, लतादेवी पाटील, श्रीमती गीता पाटील आणि गावातील महिलांच्या हस्ते करण्यात आले। यानंतर डॉक्टर ज्ञानेश पाटील सुयेकर, बिद्री कारखान्याचे संचालक एस.पी. पाटील, आर.एस. कांबळे, डॉक्टर तनिषा पाटील सुयेकर, माणिक पाटील सुयेकर यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांसह सुये गावातील ग्रामस्थांनी आनंदराव पाटील यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून आणि त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले। आरोग्य शिबिराचे उद्घाटन डॉक्टर सिद्धार्थ निगडे यांच्या हस्ते संपन्न झाले। स्वर्गीय आनंदराव पाटील सुयेकर यांनी दुग्ध क्रांती करत गोकुळ दूध संघाची स्थापना केली। त्यामुळे असंख्य दूध उत्पादक शेतकरी आपल्या पायावर उभे राहिले। त्यांच्या सामाजिक सेवेचा वारसा जपत ज्याप्रमाणे गोकुळ दूध संघासाठी दूध उत्पादक शेतकरी जितका महत्त्वाचा आहे, तितकीच त्यांची जनावरं महत्त्वाची आहे। यासाठीच गोकुळ दूध संघाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जनावरांच्यासाठी मोफत पशु चिकित्सा आणि उपचार पशु आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटल कदमवाडी आणि श्री संत गजानन महाराज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल महागाव यांच्या संयुक्त विद्यमाने जन आरोग्य शिबिराचे आयोजन केलं आहे। इथून पुढे अशा शिबिरांची व्याप्ती मोठ्या प्रमाणात करणार असल्याचं आनंदराव पाटील सुयेकर यांचे नातू डॉक्टर ज्ञानेश शशिकांत पाटील सुयेकर यांनी सांगितलं। आज गोकुळचे संस्थापक व शिल्पकार आदरणीय आनंदराव पाटील सुयेकर साहेबांचा 11वा पुण्यतिथी, त्यानिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आपण एक नवीन उपक्रम असं पहिल्यांदाच सुये गावात राबवत आहे, तो म्हणजे आरोग्य शिबिर। जे सुयेकर साहेबांनी आम्हाला पहिल्यापासूनच एक शिकवण दिली होती, ती म्हणजे समाज करण्यासाठी ते आम्हाला नेहमी म्हणायचे की आपण एक समाजाचं देणं लागते। त्याच अनुषंगाने आपल्याकडून काय ना काहीतरी एक चांगल्या गोष्टी आपण जनतेसाठी करावं, यासाठी आपण एक आरोग्य शिबिर आपण निर्माण केलेलं आहे। सुयेकर साहेबांनी जसं गोकुळच्या माध्यमातून जसं लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांचं कल्याण केलं आहे, जसं गोकुळमध्ये एवढ्या ह्याच्यामध्ये दूध उत्पादकांना जसा वाटा आहे, तसा जनावरांचाही तेवढाच वाटा आहे। जसं दूध उत्पादकांच्या आरोग्याची जबाबदारी ही आमची आहे, तसंच त्यांच्या जनावरांची देखील आरोग्याची जबाबदारी ही आपली असल्यामुळे आपण जनावरांच्या देखील आरोग्याचं शिबिर या ठिकाणी आपण गोकुळच्या माध्यमातून आपण ठेवलेलं आहे। त्याचबरोबर आपले डी.वाय. पाटील हॉस्पिटल कदमवाडी व आपले संत गजानन महाराज हॉस्पिटल महागाव यांच्या सहकार्याने आपण हे आरोग्य शिबिर या ठिकाणी आज भरवत आहे। इथून पुढच्या काळात देखील आमच्याकडून जेवढं करता येईल दरवर्षी इथून पुढं चांगल्या गोष्टी आपण या ठिकाणी करत राहणार आहे। थँक्यू। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आनंदराव पाटील सुयेकर यांच्या विचारांची देवाणघेवाण करता आली, याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया संत गजानन महाराज एज्युकेशन ग्रुपच्या विश्वस्त डॉक्टर प्रतिभा यशवंत चव्हाण यांनी व्यक्त केली। तर हा कार्यक्रम बघून आम्हाला अतिशय आनंद झाला आणि साहेबांच्या विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी आम्हाला इथं मिळाली आणि त्यांची विचारधारा पुढे घेऊन हा समाज पुढे नेण्यासाठी आम्ही सर्वजण इथं प्रयत्न करणार आहोत। या कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, सभासद, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना